रघुवीर समर्थ. रघुवीर समर्थ. तर मागच्या वेळी किंवा मागच्या वेळी आपण देह आणि देह संबंधे निंदावी, इतरे वंदावी श्वान शुकरे, असा देह आणि देहाच्या संबंधाने आलेलं सगळं नाकारावं असा एक अभंग बघितला होता. तशा पद्धतीचे अभंग बरेच आहेत तुकारामांचे. हा फार प्रसिद्ध असा अभंग आहे. आणि हा एका बाजूला स्वतःचा अनुभव सांगणार आहे आणि दुसऱ्या बाजूला आपल्याला तो अनुभव घ्यायला सांगणार आपण आहे. असा हा अभंग आहे. तुकारामांच्या अभंगाचे असे अनेक प्रकार आहेत. एक नुसते चिंतनात्मक आहे, दुसरे अर्थता आहे, विठोबाशी बोलणं आहे, आपल्याशी प्रत्यक्ष बोलणं आहे, आणि आपला अनुभव पण सांगता सांगता आपल्याशी बोलणं असा आहे. हा त्यातला आहे. देह नव्हे मी हे सरे. देह नव्हे मी म्हणजे मी देह नाही. हा ह्याच्यापेक्षा वेदांतच दुसरा कुठलाच नाही. वेदांताचं एका ओळीमध्ये सांगायचं असेल वेदांत म्हणजे काय, तर मी म्हणजे देह नाही, मी म्हणजे ब्रह्म आहे, हे एवढंच वेदांताचं उजळणी आहे. ह्याच्यापेक्षा वेदांत दुसरा कुठला नाही. ते समजून कसं घ्यायचं ह्याच्या अनेक पद्धती असतील, पण आमच्या भक्ती मार्गाला सुद्धा तेच मान्य आहे. आणि म्हणून देह नव्हे मी हे सरे. आता सरे म्हणजे काय? हे सरे म्हणजे मान्य होणे. हं, आपण म्हणतो ना याच्या सरीला ते आलं नाही, तर सरे सरे म्हणजे सरणे नाही इथे. सरे म्हणजे मान्य होणे. देह नव्हे मी हे सरे, हे एकदा मान्य झालं की काय होतं? उरला उरे विठ्ठल. फक्त विठ्ठलच उरतो, मी देह नाही. असं जेव्हा तुमच्या लक्षात येतं, तुम्ही मान्य करता. श्रद्धा काय ठेवायची, तर ती देवावर वगैरे श्रद्धा काही ठेवायचं कारण नाही. मी देह नाही ह्यावर जरी श्रद्धा ठेवली तुम्ही आणि त्या श्रद्धेतून जर नाम घेतलं, तर दुसरं काय, दुसऱ्या कशाची आवश्यकता नाही. मी देह नाही हे मान्य होणं आणि त्याची श्रद्धा बळकट होत जाणं, हे हेच आध्यात्मिक साधन आहे. आणि ही सगळी भारतामध्ये फार पूर्वापार सांगत आलेली अशी साधनं आहे. देह नव्हे मी हे सरे, उरला उरे विठ्ठल. मग फक्त विठ्ठल उरतो. पण सगळीकडे मी देहात राहतोच, पण मग मला दिसताना सगळीकडे विठ्ठल दिसायला लागतो. म्हणून लाहो करा. हे लाहो हा शब्द फार तुकारामांचा शब्द आहे. लाहो करा म्हणजे एका बाजूला लाहो म्हणजे लाभ, दुसऱ्या बाजूला लाहो करा, लाहो घ्या म्हणजे छंद घ्या, असा ध्यास घ्या सारखा. हा फार खास तुकारामांचा असा शब्द आहे. म्हणून लाहो करा. कसला लाहो करा? काळ सारा चिंतने. तुम्ही सगळा जो काळ तुम्हाला मिळालेला आहे जन्म आणि मृत्यू ह्याच्यामध्ये, तो मी देह नाही ह्या चिंतनामध्ये घालवा. काळ सारा चिंतने, मोठा वेदांत ज्ञानांनी जो सांगितला तोच आमच्या तुकोबांनी सांगितलं. म्हणून लाहो करा, काळ सारा चिंतने, पाळणाची नाही चिंता. सामान्य माणूस आहे ना, तो पटकन म्हणतो तेव्हा मी देह नाही असं म्हणून साधना करायला लागलो मी, तर त्या देहाचं काय व्हायचं? त्या देहाला खाल्लं नाही तर काय व्हायचं? आजारी पडलो त्याच्याकडे बघितलं नाही तर काय व्हायचं? तर ते आहे. तुम्हाला सर्वजण सर्व जे गुरु आहेत भारतात झालेले ते सांगतात की एकदा श्रद्धेच्या मार्गात तुम्ही आला, तुम्ही देह नाही. हा देह असेल तर ह्या देहात तुम्हाला त्यांनीच पाठवलेला आहे. अशा पद्धतीची श्रद्धा एकदा तुम्ही धारण केली की तुमच्या पाळणाचं काम सुद्धा तोच करणार आहे. ह्या श्रद्धा ही टोटल आहे. आता मी देह नाही असं म्हणायचं आणि मग देहाची पण काळजी करत बसायचं असं करू नका. पाळणाची नाही चिंता. एकदा तुम्ही ही श्रद्धा बाळगली की तुमच्या देहाच्या क्षेमाची, क्षेम कल्याणाची वगैरे सगळी काळजी त्याच्याकडेच आहे. पाळणाची नाही चिंता, ठाव रीता देवाचा. हा परत एकदा अतिशय सुंदर ओळ. तुमच्या पाळणाची तुम्ही चिंता करू नका, कारण देव नाही असं कुठेच नाही. ह्या सगळ्या अख्ख्या विश्वामध्ये तोच भरून राहिलेला आहे. ठिकठिकाणी तो आहे. तर त्यामुळे तुम्ही एकदा देह नाही ठरलं की तुमचं क्षेम आणि कल्याणाची सुद्धा व्याख्या वेगळी होते. आणि देव सगळीकडेच भरून आहे हे तुम्ही लक्षात ठेवा. परत आता हे थोडंसं गूढ वाक्य आहे, पण तुम्हाला देहाची काळजी वाटायला लागली की परमेश्वर आपल्या पेशीत आहे, परमेश्वर बाहेर आहे, परमेश्वर आत आहे, परमेश्वर सगळीकडे आहे आणि तो आपला पाठीराख आहे, या भावनेनं सारखं तुम्हाला वागायला लागेल. या श्रद्धे पोटी मग पाळणाची चिंता उरतच नाही. पाळणाची नाही चिंता, ठावरिता देवाचा. देवाचा, देवाविना ठाव आहे कुठलाही स्पेस आणि टाइम मध्ये असं काहीच नाही आहे. सगळीकडे तोच आहे. आणि तुम्ही देह नाही आहात आणि देव सगळीकडे आहे म्हटल्यानंतर तुमच्या दोघांमध्ये जो संवाद निर्माण होतो, तो तुमचं क्षेम आणि कल्याण सगळं तो बघेल, अशा पद्धतीचं आश्वासन तुकाराम देतात. तुका म्हणे जीवासाठी देव पोटी पडेल. आता पोटीचा अर्थ आत उदरामध्ये असाही आहे, ओटीत पडेल असाही आहे.
तुका म्हणे जीवासाठी, म्हणजे तुकाराम म्हणतात मी देह नाही असं म्हटल्यानंतर मग तुमचा जीव जाईल, जास्तीत जास्त काय होईल, जीव जाईल. जीवासाठी अख्खा जीव तुम्ही पणाला लावाल तेव्हा परमेश्वर तुमच्या पोटामध्ये येईल. जीव पोट परमेश्वराची प्राप्ती तुम्हाला होईल, असा हा गूढ असा असा अर्थ आहे. तुका म्हणे जीवासाठी देव पोटी पडेल. हा असा देह नव्हे मी हे सरे, उरला उरे विठ्ठल. हे हे सगळ्यात त्यातलं महत्वाचं सूत्र आहे. पण वेदांताची सूत्र भक्ती मार्गामध्ये तुम्हाला बघायला मिळणं हे केवळ अद्वैत भक्तीमध्ये आमच्या वारकरी पंथामध्ये शक्य आहे. तुम्ही दुसरीकडे द्वैत भक्ती जी आहे मध्वाचार्यांनी सांगितलेली, मधुरा भक्ती आहे चैतन्यांनी सांगितलेली, इस्कॉनमध्ये ज्या पद्धतीची भक्ती आहे त्यामध्ये कोणालाही हे हे असं चालणार नाही. देव आणि तुम्ही एकच आहात असं म्हणलेलं त्यांना चालणार नाही. देव वर आहे, तुम्ही खाली आहात, आपली पायरी ओळखून राहा आणि त्याला शरण या, बाकीचं काय तुम्ही फार आता जास्त करू नका असं ते सांगतात. इथं तुकाराम म्हणतात नाही नाही, शरण ही पहिली गोष्ट आहे, पण त्याचा शेवटी कशामध्ये पर्यवसान होणार आहे तर तुमच्या ऐक्यामध्येच होणार आहे. हे फार आश्वासन, म्हणून आमच्या भक्तीला आम्ही अद्वैत भक्ती असं 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 म्हणतो. आता पुढचा अभंग आहे. हा तुकाराम कसे आहेत, त्यांच्या अनुभवामध्ये जसे तीव्र होत गेले, त्यांना अनुभव येत गेले, तसे त्यांना अधिकार पण मिळत गेले. पुढच्या रविवारी आपण नामदेवांनी तुकारामांना काय उपदेश केला ते अभंग घेणार आहोत, कारण ते असे असे ओळीनं आलेले आहेत. त्यामुळं काव्य गुरु नामदेव होते तुकारामांचे, आणि अध्यात्मातले गुरु बाबाजी चैतन्य होते, ते आपण पूर्वी बघितलेलं आहे. पूर्वी आपण चारू बघितलंय का, ते बाबाजी चैतन्य आहे गुरु म्हणून बघितलेलं होतं मला वाटतं, नाही का? मग आपण तेही घेऊ, काव्य गुरु आणि आध्यात्मिक गुरु असं पुढच्या रविवारी आपण हे करू, सेशन करू. त्यामध्ये उपदेश देताना तुकाराम तीव्र व्हायला लागले, आणि याचं बऱ्याच वेळा त्यांना असा पश्चाताप होतो की मी काय एवढं कडक बोलतो, मी का लोकांना दुखवतो, राखावे बहुतांचे अंतरे हे मला का जमत नाही. तर त्यांना परत ते तुम्हालाच समजावून सांगतात की अरे ह्या ह्या कारणासाठी मी असं बोलतो, म्हणजे मला काय बुडती हे जन न देखावे डोळा अशी परिस्थिती झालेली असल्यामुळं मला आपला विठुरायात असं सांगतो की बोल, त्याचे कान अगदी तुला कान उघडणी करायलाच पाहिजे असं म्हणून मला सगळं बोल, तुका म्हणे माझं बोलवितो देव, असं आहे. त्यामुळं जग तरी आम्हा देव, सगळं आत्ताच त्यांनी सांगितलं की ठाव नाही रीता, म्हणजे देव सगळीकडे आहे असं म्हटल्यानंतर सुद्धा आम्ही एखाद्याला चा अपमान होतो आमच्याकडनं, एखाद्याला संत म्हणून एखाद्याचा गौरव होतो, असं का बरं होतं. जग तरी आम्हा देव, तरी हे निंदितो स्वभाव. आता असं त्याने म्हणलं, मी कशाची निंदा करतोय तर मी काही स्वभावांची निंदा करतो. मला तुमच्या आत असलेला परमेश्वर माहिती आहे, सर्वांच्याच आत परमेश्वर आहे, पण जिथे मला दोष दिसतात तिथे मी निंदा करतो. जग तरी आम्हा देव, जग सगळं देव आहेच, पण निंदितो काय तर मी स्वभाव तेवढा निंदितो. जग तरी आम्हा देव, परी हे निंदितो स्वभाव, येतो हिताचा कळवळा. तुमच्या कल्याणाचा कळवळा एवढा असतो माझ्या हृदयामध्ये की मला हे असं कडक बोलल्याशिवाय राहत नाही. येतो हिताचा कळवळा, पडती हाती म्हणून काळा. तुम्ही जर तुम्ही जर मी सांगतो ते ऐकलं नाही ना, आणि तुम्ही स्वतःला देह मी म्हणत राहिला, देहाचंच कौतुक करत राहिला, तर काळाच्या हाती कधी पडाल सांगता येत नाही. म्हणून मला तुमची फार काळजी वाटते, तुमच्याबद्दल करुणा वाटते, तुमच्याबद्दलचा कळवळा वाटतो. येतो हिताचा कळवळा, पडती हाती म्हणून काळा. काळाच्या हाती तुम्ही पडाल अशी काळजी वाटते, म्हणून म्हणतो नाम घ्या, म्हणून म्हणतो देह मी नव्हे हे तुम्हाला पटू द्या. असं असं म्हणून ते तुम्हाला पटेना झालं आणि तुम्ही देहाच्याच मागे लागला किंवा मला राग येतो, आणि तुमचं हित मला जास्त कळतं म्हणून मी त्या कळवळ्या पोटी रागावतो, असं असं तुकाराम म्हणतो. येतो हिताचा कळवळा, पडती हाती म्हणून काळा. नाहीतर एवढं असेल तर आम्हाला असं कोणी जवळचं नाही आणि लांबचं नाही. तुम्ही असं समजू नका माझ्या काही जणांवर प्रेम आहे आणि काही जणांचं मला प्रेम नाही, मी त्यांना सारखं रागवतो, असं मला काही नाही आहे. मला आप पर काही उरलेलंच नाही आहे असं सांगण्याचा तुकारामांचा मार्ग बघा कसा आहे. नाही कोणी सखा, असं जवळचं सखा सख्यत्व आहे माझ्याशी असं काही मला उरलेलं नाही हो आता. नाही कोणी सखा, आम्हा निपराध पारिखा. निपराध म्हणजे निपराध म्हणजे अपराध सारखाच अर्थ आहे. आता मराठीत राहिलेला नाही शब्द. निपराध म्हणजे अपराध म्हणजे गुन्हा, म्हणजे आम्हाला सखाही कोणी नाही आणि कोणी असा नीच दुष्ट गुन्हेगार असाही कोणी नाही. पारिखा, पारिखा म्हणजे परका. आम्हाला सखा कोणी नाही, आम्हाला परका कोणी नाही, आम्हाला उच्च कोणी नाही, आम्हाला नीच कोणी नाही, असं सांगितलेलं आहे. नाही कोणी सखा, आम्हा निपराध पारिखा, उपक्रमे वदे, तुका वर्मासी ते बेदे. आता हे हे कळायला अवघड आहे. उपक्रमे वदे म्हणजे उपक्रम आहे, क्रम ठरलेला उपक्रम, म्हणजे आम्ही
आम्ही एका प्रोसेसमध्ये आहोत, तुम्हाला सुधारायच्या प्रक्रियेमध्ये आम्ही आहोत. त्याचा एक उपक्रम चालू आहे. त्या उपक्रमाचा भाग म्हणून आम्ही फक्त बोलतो. आम्हाला असं काही मुद्दाम कोणाला दुखवायचं काही नाही. पण तुम्हाला वर न्यायचं आहे ना, तुम्हाला अपलिफ्ट करायचं आहे, तो उत्थान करायचं आहे, हे मला विठून दिलेलं मॅन्डेट आहे. मला केवळ स्वतःच्या मुक्तीचा आदेश नाही आहे. मला तुम्हाला सगळ्यांनाच बरोबर न्यायचं आहे. हेही विठ्ठलानंच मला सांगितलेलं आहे. उपक्रमे वदे. उपक्रमे वदे म्हणजे हा उपक्रम आहे ना, त्याचा भाग म्हणून मी बोलतो. मला कोणाची निंदा करायची नाही. केवढ्या पद्धतीचं सॉरी म्हणणं नाही आहे हे. हे समजावून सांगणार की मी का रागावतो. असं रागावताना आपल्याला कोणाला समजावून सांगता येईल का बघ. उपक्रमे वदे तुका वर्मासी ते भेदे. मी आपला माझ्या प्रक्रियेचा भाग म्हणून बोलत असतो. पण तुमचे मात्र वर्मावर बोट ठेवल्यासारखं होतं. पण आता ह्याला काही काही मलाही माझा उपक्रम पार पाडला पाहिजे. आणि तुम्हालाही सुधारलंच पाहिजे. दोन्ही व्हायलाच पाहिजे. त्यामुळं जगत तरी आम्हा देव, परी हे निंदितो स्वभाव. माझ्या सगळीकडे देवत्वावरच माझा विश्वास आहे. पण जीवाचा जो स्वभाव आहे, त्या स्वभावावर मला टीका करायलाच पाहिजे. त्याशिवाय तो जीव मुक्त कसा होणार. असं म्हणून काय काय वेळा ते एवढे वाईट बोलत असले पाहिजेत की त्यांना तसा प्रश्न उठतो की मी असं का करतो. आणि मग ते आपल्याला स्पष्टीकरण पण त्याचं देत. अजून एखादा अभंग करूया आणि थांबूया. हा एक अभंग आहे, आता मी सांगणार आहे तो तो अतिशय प्रसिद्ध अभंग आहे तुकारामांचा. सोपे वर्म आम्हा सांगितले संती. सोपे वर्म म्हणजे अतिशय सोपं असं रहस्य सांगितलेलं आहे. काही काही महावाक्यांचं चिंतन नको आम्हाला, काय ते कळणारच नाही. आम्हाला योग जमणार नाही, आम्हाला याग नाही, यज्ञ तर जमणारच नाही. काय पैसेच नाहीत आमच्याकडे, कसलं यज्ञात काय द्यायचं काहीही आम्हाला कळणार नाही. आम्हाला वनात जायला जमणार नाही. आम्हाला हे पोरं बाळ जनावरं गोठा सोडून कुठं काय जायला जमणार नाही, काही नाही. सोपे वर्म आम्हा सांगितले संतांनाही माहिती आहे ना आम्हाला हे काय जमणार नाही म्हणून. सोपे वर्म आम्हा सांगितले संती, टाळ दिंडी हाती घेऊनी नाचा. काही नाही, टाळ दिंडी हातात घ्या मध्ये आणि नाचा म्हणले विठ्ठलाच्या नावानं. दुसरा काही मार्ग नाही तुम्हाला, आणि आम्हाला ह्याच्यापेक्षा काही जमणारच नाही. म्हणून तुम्हाला लाखोनी वारकरी जे पंढरपूरला जाताना दिसतात, ते टाळ दिंडी हाती घेऊनी नाचा, हे खरं आहे. संतांची वाणी ते बिंबवत असतात. आणि ते आचरत आचरत ते पंढरपूरला विठोबाकडे जात असतात. सोपेवर मग आम्हा सांगितले संती, संतांनी, टाळ दिंडी हाती घेऊनी नाचा. आणि मग काय होईल. समाधीचे सुख सांडा ओवाळून. अहो राहू देवा म्हणले, कशाला आपल्याला संजीवन तर सोडाच ती फक्त माऊलीनाच आहे संजीवन समाधी. पण बाकीच्यांनी समाधी घेतली, विवरात बसले, देह सोडला, अशा सगळ्या वार्ता आपण ऐकतो. त्याचं काय सुखाचं तुम्ही कौतुक बाळगू नका म्हणले. हे नामाचं सुख तुम्हाला एवढं आहे. समाधीचे सुख सांडा ओवाळून. काय समाधीचं सुख हे आमच्या नामाच्या सुखावरून ओवाळून टाकलं तरी चालेल. असं नामाचं सुख आहे म्हणले. टाळ दिंडी तुम्हाला जे जमतंय तेच श्रेष्ठ आहे असं तुकाराम सांगतायत. त्याच्यापेक्षा दुसरं काही श्रेष्ठ नाही आहे. हे सांगण्याची पद्धत बघा शिक्षकाची कशी आहे. तुला जे येतंय तोच एकमेव मार्ग आहे कल्याणाचा. त्याच्यापेक्षा दुसरा मार्गच नाही. आता मग दुसरं काही जमत नाही असं म्हणू नकोस. ते दुसरं आहे ते कमीच दर्जाचं आहे. ते नाही जमलं तर चांगलीच गोष्ट आहे. समाधीचे सुख सांडा ओवाळून, ऐसे हे कीर्तन ब्रह्मरस. असा हा कीर्तनामध्ये त्या ब्रह्माचा रस असतो. ब्रह्मरस असलेलं कीर्तन आहे, नामाचं संकीर्तन आहे. त्यातच ब्रह्मरस आहे. तो सेवा, धुंद व्हा आणि परमेश्वराच्या नामामध्ये गुंतून जा. समाधीचं सुख सुद्धा त्याच्यापुढं पीक आहे. उडती घडे चढते सेवन आगळे. त्या ब्रह्मरस चढायला सुरुवात होते तुम्हाला त्याची. तुमचा हा सगळ्या देहाच्या सगळ्या विकारांमधला रस संपायला लागतो. पुढती घडे चढते सेवन आगळे, भक्ती भाग्य बळे निर्भरता. तुमचं निर्भरता तुमच्यामध्ये यायला लागते. तुम्हाला तुमचं अवलंबन तो जे आहे सगळ्या गोष्टीचं, ते कमी कमी व्हायला लागतं. तुमच्यामध्ये धाडस यायला लागतं. भक्तीचा भक्तीचा परिणाम म्हणून धाडस यायला लागतं असं सांगणारे तुकाराम आहे. पुढती घडे चढते सेवन आगळे, भक्ती भाग्य बळे निर्भरता, उपजोची नये संदेह चित्तासी. आणि एकदा हे नाम घ्यायला लागलं की संदेहाकडे, मी देह आहे का नाही असाच एक संदेह. सगळ्यात मोठा संदेह तोच आहे. आपण शरीराला मीच म्हणायला लागतो. तोच मोठा संदेह आहे हे. आणि काही केले हा संदेह पिटत नाही शेवटपर्यंत. उपजोची नये संदेह चित्तासी. परत हा संदेह चित्तात तुमच्या येणार नाही. तुम्ही एकदा नाम घ्यायला सुरुवात केली, मनापासून अंतःकरणापासून समर्पणाला सुरुवात केली, की तुमच्या मनात हा संदेह येणारच नाही. उपजोची नये संदेह चित्तासी, मुक्ती चारी दासी हरिदासांच्या. जे हरीचे दास झाले,
चारी मुक्ती त्याच्या दासी झाल्या, असं तुकारामाने सांगितलेलं आहे. काय मोठं आश्वासन आहे बघा. तुम्हाला दुसऱ्या मुक्तीचं काही बघायचंच कारण नाही. तुम्ही कुठल्याही अवघड मार्गाकडे जाऊ नका. सोपे वर्मा आम्हा सांगितले संती, टाळ दिंडी हाती घेवनी नाचा. तुका म्हणे मन पावनी विश्रांत. तुमच्या मनाला विश्रांती मिळेल ह्या नामामुळे, असं सांगितलेलं. तुम्हाला कसलाही संदेह उरणार नाही आणि कसलाही त्राप उरणार नाही. तुका म्हणे मन पावनी विश्रांती, त्रिविध नासती ताप क्षणे. तुमचे तीनही ताप आहेत ते नष्ट होतील, तुम्हाला कसलाच ताप होणार नाही. मन विश्रांती पावेल आणि तुम्ही दुसऱ्या कुठल्या पण ध्यान करतो, योग करतो, हठयोग करतो, काहीही तंत्र करतो, कशाकडे जाऊ नका. सोपे वर्मा हा सांगितले संती, टाळ दिंडी हाती घेऊन नाचा. एवढा एकच उपाय तुम्हाला मी सांगतो, याच्या पलीकडे काही जायचं कारण नाही, असं आश्वासन संतांनी दिलं. आणि तुकारामांनी तर ते दिलंच दिलं. आपल्यावर त्यांचे फार मोठे उपकार आहेत. आपला मार्ग सोपा तर केलाच, पण तो निश्चित केला. आणि त्यात कसली फसवणूक नाही, संदेह तेवढा ठेवू नका. आणि या मार्गाने चालत राहा. तुम्ही जिथं ते ज्ञानी पोचणार आहेत, त्यांच्या आधी तुम्ही तिथे पोचा, असा विश्वास संतांनी दिला. जय जय रघुवीर समर्थ. जय जय राम कृष्ण हरी.